सशक्त पंचायत नेत्री अभियान. दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत पिंपरी काथरगावच्या सरपंच सुवर्णाताई टापरे यांची यशोगाथा. सशक्त पंचायत नेत्री अभियान अंतर्गत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून केवळ एका महिला सरपंचाची निवड करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगाव येथील लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णाताई गणेशराव टापरे यांची ही निवड बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे 11 मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात सुवर्णाताई टापरे यांनी आपल्या गावातील विकास कामाची तसेच महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची यशोगाथा सादर केली. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे पिंपरी काथरगाव गावाचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. सुवर्णाताई टापरे या नेहमी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिल्या आहेत. महिला सक्षमीकरण, महिला स्नेही उपक्रम, बालस्नेही वातावरण, शैक्षणिक प्रगती आणि गावाचा दर्जा उंचावण्यासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी काथरगाव विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या निवडीमुळे पिंपरी काथरगाव तसेच संग्रामपूर तालुक्याचा गौरव वाढवला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वातून गावाचा अधिक विकास घडून येऊन पिंपरी काथरगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून उभे राहावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, शेगाव. मैम, आपकी सरपंच बनने के बाद यात्रा कैसी रही और आपने क्या क्या काम करवाया? सरपंच झाल्यानंतर मी तर सर्वप्रथम माझ्या ग्रामपंचायतचा स्वतःचा ध्वजच नव्हता, तर मी ध्वज उभारणी करून ध्वज ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर मी महिला सशक्तीकरणावर भर दिला, कारण महिला जर सशक्त बनल्या तर गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही आणि विकासानंतर विकास जर झाला तर बेरोजगारी दूर होते, बालमजुरीला आळा बसतो कुठेतरी आणि एक शिक्षित गाव आणि एक शिक्षित राज्य निर्माण होते. त्याचबरोबर आमचं गाव जे आहे ते 3 किलोमीटर आत आहे, तर मी त्या तालुक्याला जोडून मुलांना शिक्षणासाठी एक पक्क्या रोडची सुविधा उपलब्ध करून दिली. मुलींसाठी बसेसची व्यवस्था केली आणि ज्या भागात म्हणजे सध्यापासून सुद्धा वीज नव्हती तर त्यांना वीज कनेक्शन जोडणी दिली. दारूबंदीवर विशेष भर दिला, कारण मुक्त जर झालं तर महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक छळ होत नाही, तर त्यासाठी मी दारूबंदीवर विशेष भर दिला आणि त्यासाठी मला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. मला माझ्या गावात वृक्ष लागवड करण्याकरता सुद्धा लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत खूप मोठं सहकार्य मिळालं. तो ये सशक्त पंचायत नीति अभियान के तहत और पंचायती राज के तहत आपको ट्रेनिंग वगैरह सब मदद मिली है? पण झालेलं आहे माझं आणि महिला सरपंच म्हणून मी जे काही महिलांसाठी आणि मुलांसाठी करता येईल त्यासाठी मी विशेष भर दिला आहे. तर जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी वळवण्याकरता सांस्कृतिक कार्यक्रम चालू केले, आनंद मेळावा चालू केला. जे काही कॉन्व्हेंटमध्ये आहे तर त्या सुविधा जिल्हा परिषद शाळेला अवेलेबल करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी नेहमी अग्रेसर राहते आणि त्याच्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद शाळेची उपस्थितीत वाढ होईल आणि त्याचा दर्जासुद्धा वाढेल.